स्पाइस जेटच्या विमानात एसी बंद असल्याचं समोर आलंय। दिल्लीहून दरभंगाला जाणाऱ्या विमानातला हा प्रकार आहे। एसी नसताना प्रवासी तासभर विमानात बसल्यानं त्यांचे हाल झाले। आपण ही दृश्य बघतोय, स्पाइस जेट मधली ही दृश्य आहेत। स्पाइस जेट मधलं एसी हा बंद होता आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। प्रवाशांना याच गरमीमध्ये विमानामध्ये बसून राहावं लागलंय। स्पाइस जेटच्या विमानातील एसी बंद असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं। प्रवाशांचे मोठे हाल झाले। दिल्लीहून दरभंगाला जाणाऱ्या विमानातला हा प्रकार आहे। एसी नसतानाही प्रवासी अशाच परिस्थितीमध्ये विमानामध्ये बसून होते, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत। स्पाइस जेट मधला हा प्रकार आहे। दिल्लीहून हे विमान दरभंगाला जात होतं, त्यामुळे आणि यातील एसी बंद झाला आणि प्रवाशांचे मोठे हाल झाले। रोहन कुमार सर, ये क्या हुआ था, परेशानी क्या हुई थी? एक सेकंड, 2 मिनट। मैं आज 19 जून को न्यू दिल्ली से दरभंगा स्पाइस जेट SG 437 से यहाँ ट्रैवल कर रहा था और इन्होंने मैं दिल्ली एयरपोर्ट पे चेक इन करा लिया और करीब 1 घंटा तक इन्होंने एसी ऑन ही नहीं किया। सारे जो मतलब टेम्परेचर इनसाइड द चैम्बर एटलीस्ट 40 डिग्री था और सारे पैसेंजर सफ़र कर रहे थे, तो मतलब काफ़ी परेशानी हुई। और इन्होंने एसी तब ऑन किया जब फ्लाइट टेक ऑफ हुआ, तो हम लोगों ने 1 घंटा करीब बिना एसी के फ्लाइट में, इनफैक्ट विदाउट ऑक्सीजन समझ लीजिए, हम लोगों ने सफ़र किया। ये कहानी है उसका। हम लोग काफ़ी परेशान हुए और इस बात को काइंडली स्पाइस मैनेजमेंट को बताया गया। तर स्पाइस जेटच्या प्रवाशांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। विमानानं प्रवास लवकर होतो म्हणून प्रवासी अधिक पैसे मोजून विमानाचं तिकीट काढतात, मात्र स्पाइस जेटच्या कंपनीचा हा हलगर्जीपणा समोर आलाय। प्रवासी असेच गरमीमध्ये बसून होते, विमानातील एसी बंद होता, मात्र प्रवाशांकडे कोणतीही काळजी घेण्यात आली नाही। कंपनीकडून कुठलंही अद्याप स्पष्टीकरणही देण्यात आलं नाहीये।